नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। निवृत्ती वेतनधारकांसाठी आत्ताच्या घडीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। ती म्हणजे राज्य पेन्शनधारकांना एक आर्थिक लाभ देण्यास राज्य सरकारने स्पष्ट नकार दिला आहे। या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। या संदर्भातील सविस्तर परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून सेवानिवृत्ती उपदान तसेच मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लाख रुपयेवरून 20 लाखपर्यंत वाढवण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी 7वा वेतन आयोग लागू झाल्यापासूनच म्हणजेच दिनांक 1 जानेवारी 2016 पासूनच लागू करण्याची मागणी सदर कालावधीमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली। यास्तव सदर कालावधीमध्ये निवृत्त पेन्शनधारकांनी उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली। यावर न्यायालयाने देखील पेन्शनधारकांच्या बाजूने निकाल दिला, परंतु वित्त विभागाकडून सदर कालावधीमध्ये निवृत्त पेन्शनधारकांना सदर सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देण्यास स्पष्ट नकार दिला आहे। सदर सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ दिनांक 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने देण्यास नकार देण्यासंदर्भात वित्त विभागाकडून दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक वित्त विभागामार्फत निर्गमित करण्यात आले आहे। यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की केंद्र शासनाने त्यांच्या दिनांक 30 मे 2024च्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांसाठी उपदानाची कमाल मर्यादा 7वा वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे महागाई भत्ता 50% झाल्यानंतर दिनांक 1 जानेवारी 2024 पासून वाढवलेली आहे। त्यामध्ये केंद्र शासनाने सदर उपदानाची कमाल मर्यादा वाढवताना दिनांक 1 जानेवारी 2024ची पात्रता दिनांक निश्चित केली आहे, असेही नमूद करण्यात आले आहे। केंद्र शासनाने ही निश्चित केलेली कट ऑफ डेट कोणत्याही न्यायालयाने रद्द केलेली नाही। त्याचप्रमाणे उपदानाची प्रस्तुत प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेली उपदानाची मर्यादा वाढवण्याचा पात्रता दिनांक ही केंद्र शासनाच्या वर नमूद निश्चित केलेल्या कट ऑफ डेटच्या धर्तीवर आहे असे म्हणण्यात आले आहे। यानुसार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार शासनाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सेवानिवृत्ती उपदान म्हणजेच मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लाखावरून 20 लाख इतकी वाढवल्यास येणारा आर्थिक भार सोसणे शासनास शक्य नसल्याने सदर निर्णय राज्य शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या सहमतीने दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात आला आहे। त्याचबरोबर सद्यस्थितीत मान्य उच्च न्यायालयाच्या नमूद रिट याचिकामधील निर्देशानुसार प्रतिवादी शासनाकडून या संदर्भात योग्य ते निर्णय घेणे व तो दिनांक 1 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार घेतलेल्या निर्णय जाणीवपूर्वक राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांच्या दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमधील निर्णयानुसार संघटनेस विश्वासात घेऊन तसेच राज्य शासनाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून घेण्यात आलेला आहे। सदर निर्णय घेताना सिव्हिल अपील क्रमांक 908/2013 ऐवजी सिव्हिल अपील क्रमांक 129/2003 मधील बाबी प्रस्तुत प्रकरणी अधिक संयुक्तिक ठरतात असे स्पष्ट करण्यात आले आहे। सबब सदर निर्णयामध्ये बदल न करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे व याचिकाकर्त्यांची सेवा निवृत्ती उपदान तसेच मृत्यू उपदानाची
20 लाख ही सुधारित मर्यादा दिनांक 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याबाबतची मागणी ही या सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद केलेल्या कारणास्तव नाकारण्यात येत आहे। या संदर्भातील हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्यावर क्लिक करून हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करू शकता। धन्यवाद।